नमस्कार मित्रांनो, आज आपण कन्व्हर्टचे प्रॉब्लेम बघणार आहोत. कन्व्हर्टचे प्रॉब्लेम म्हणजे त्याच्या आधी पहिले तुम्हाला मी फॉर्म्युले सांगतो. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, P इज इक्वल टू काय असतं? रो जी एच. P इज इक्वल टू काय असतं? रो जी एच. तर आपल्याला P म्हणजे असतं प्रेशर, रो म्हणजे असतं डेन्सिटी, जी म्हणजे असतं ग्रॅव्हिटी. तर आपल्याला एच काढायचं जर विचारलं तर कसं काढते? P बाय रो जी. एच जर काढायचं जर विचारलं तर कसं काढते? P बाय रो जी. रोजीला खाली ठेवायचं आणि एच काढायचं P बाय रोजीनी. तर बघा मित्रांनो, आता कन्व्हर्टचे प्रॉब्लेम बघणार आहोत आपण. प्रेशर हेड किंवा लिक्विड कॉलमची हाईट जर विचारली तर एच चा फॉर्म्युला वापरायचा आणि जर प्रेशर विचारलं इंटेन्सिटी प्रेशर तर P इक्वल टू रो जी एच वापरायचं. ह्याच्या आधी आपण याची थेरी कव्हर केली. बघा आता पहिला प्रॉब्लेम आहे मित्रांनो. गिवन डाटा convert the height of water column of equivalent to the pressure of 20 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. बघा मित्रांनो, प्रेशर दिलेलं आहे 20 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. प्रेशर किती दिलेलं आहे? 20 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 20 इंटू 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. तर आता बघा मित्रांनो, प्रेशर दिलेलं आहे 20 इंटू 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर आता आपल्याला काय करायचं? आपल्याला एच काढायचं. P इक्वल टू काय असतं मित्रांनो? रो जी एच. तर आपल्याला एच काढायचं. तर रोजीला खाली पाठवायचं. P बाय रोजी इज इक्वल टू एच. P किती दिलेलं आहे? 20 इंटू 10⁴. रो कुणाचं घ्यायचं? कशात कन्वर्ट करायचंय? वॉटर मध्ये. तर वॉटरचं रो घ्यायचं. रो किती आहे वॉटरचं? 1000. जी किती आहे? 9.81. तर किती येतं बघा हे मित्रांनो फास्ट. 20.38 मीटर ऑफ वॉटर. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रॉब्लेम मित्रांनो, एक्सप्रेस प्रेशर इंटेन्सिटी ऑफ 5 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर इन मीटर ऑफ हेड ऑफ वॉटर अँड मर्क्युरी. बघा मित्रांनो, प्रेशर दिलेलं आहे 5 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर. kgf हे पहा, 1 kgf ची व्हॅल्यू असते 9.8 न्यूटन. 1 kgf ची व्हॅल्यू किती असते? 9.81 न्यूटन. तर मग आपल्याला पहिले kgf चं न्यूटन मध्ये करावं लागेल. 5 इंटू 9.81 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर करायचं तर इंटू 10⁴. किती येतं हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये? इंटू 10⁴. 490.5 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता बघा मित्रांनो, हे आलं P. P इज इक्वल टू काय असतं? रो जी एच. आपल्याला एच ऑफ वॉटर काढायचं आणि एच ऑफ मर्क्युरी काढायचं. एच ऑफ वॉटर काढण्यासाठी P बाय रो जी. P किती आहे वॉटरचं? सगळ्याच P एकच असतं. 490.5 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय रोजी किती आहे? 1000 इंटू 9.8. 1000 इंटू 9.81 किती येतं हे? एच 50 मीटर ऑफ वॉटर. जर तसंच दुसरं काढलं, हा P इज इक्वल टू रोजी एच आहे. आपल्याला एच काढायचं. एच इज इक्वल टू P बाय रोजी. कुणाचं काढायचं आपल्याला? कुठं ध्यान दे. कुणाचं काढायचं? 490.5 इंटू 10⁻³ मर्क्युरीचं काढायचं. मर्क्युरीची डेन्सिटी किती घ्यायची?
13,600. जी 9.81 किती येतं? 3.676 मीटर ऑफ मर्क्युरी. समजलं? कन्वर्ट, आता बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम आहे, कन्वर्ट 30 सेंटीमीटर ऑफ ऑइल. एच दिलेलं आहे सेंटीमीटर मध्ये, म्हणजे एच दिलेलं आहे सेंटीमीटर ऑफ ऑइल. एच इज इक्वल टू 30 इंटू 10⁻² मीटर ऑफ ऑइल column in Newton per centimeter square. Take specific gravity of oil is 1. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल किती आहे? 1.2. तर आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले याची डेन्सिटी करून घ्यायची. डेन्सिटी कशी काढायची? 1000 ने मल्टिप्लाय करायचं. तर मग 1000 ने मल्टिप्लाय केल्यास डेन्सिटी कधी येते? 1200 kg पर मीटर क्यूब. कोणतेही लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आणि डेन्सिटी काढायचं तर 1000 ने मल्टिप्लाय करायचं. आलं लक्षात? तर आता बघा, इथं रो दिलं तर आपल्याला काय करायचंय? कशात काढायचंय? कन्वर्ट द 30 सेंटीमीटर ऑफ ऑइल इन न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर पी मध्ये काढायचंय. पी इज इक्वल टू रो जी एच असतं. रो किती आहे? 1200 ऑइलचं. जी किती आहे? 9.81. एच किती आहे? 30 इंटू 10⁻² मीटर मध्ये केलेलं आहे. हे किती येतं? फास्ट सांगा. पी इज इक्वल फास्ट 3.53 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता सेंटीमीटर स्क्वेअर करायचं तर बघा मित्रांनो, 1 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. तर मग 1/10⁻⁴ न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर करावं लागेल तुम्हाला. न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, म्हणजे याला काय करावं लागेल? 10⁻⁴ नी डिवाइड करावं लागेल. जर याला 3.5316 इंटू 10⁻³ याला जर 10⁻⁴ ने डिवाइड केलं ते येतं 0.353 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात? स्टॉप कर. एक्सप्रेस 7.8 मीटर ऑफ वॉटर इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड हेड ऑफ मर्क्युरी. बघा मित्रांनो, म्हणजे एच दिलेलं आहे 7.8 मीटर ऑफ वॉटर, हा, ऍट हेड ऑफ मर्क्युरी मध्ये करायचंय. म्हणजे सगळ्यात पहिले तर पी मध्ये करायचं, नंतर पुन्हा हेड ऑफ मर्क्युरी मध्ये. तर लक्ष द्या, सोपं आहे. सगळ्यात पहिले पी मध्ये करायचं. पी इज इक्वल टू रो जी एच, हे मीटर मध्येच आहे, पण कुणाचं हे? वॉटरचं. मग किती घेतात? 1000 इंटू 9.81 इंटू एच किती आहे? 7.8. किती येतं हे? 76.518 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपल्याला ह्याच्यातच विचारलेलं आहे. पुन्हा त्यांनी एच ऑफ मर्क्युरी मध्ये काढा म्हणलं. पुन्हा मग पी इक्वल टू काय असतं मित्रांनो? रो जी एच. एच काढायचं तर पी बाय रोजी, रोजीला डिवाइडला पाठवायचं. तर 76.518 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय रोजी. आता मर्क्युरीचं घ्यायचं, त्याच्यामध्ये करायचंय ते 13,600 इंटू 9.8. किती येतं हे? 573. काढा रे, मूर्खासारखं करू नका, नीट काढा. ब्रॅकेट टाकत नाही का तुम्ही? ब्रॅकेट नाही टाकत का तुम्ही? 0.573 मीटर ऑफ मर्क्युरी. 0.573 मीटर ऑफ मर्क्युरी. स्टॉप. नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम, कन्वर्ट 20 मीटर ऑफ ऑइल. कन्वर्ट 20 मीटर ऑफ ऑइल, म्हणजे एच दिलेलं आहे 20 मीटर ऑफ ऑइल इंटू प्रेशर इन न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. पी मध्ये करायचं. टेक स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इज 1.4. हे पहा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.4 असेल, त्याला 1000 ने मल्टिप्लाय करायचं. डेन्सिटी किती? 1400 kg पर मीटर क्यूब. मग नंतर
आपल्याला माहिती आहे मित्रांनो, पी इक्वल टू काय असतं, रो जी एच. हा, रो किती आहे 1400, जी किती आहे 9.81, एच किती आहे 20, किती येतं बघा, 274.68 इंटू 10 पॉवर 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तुम्हाला सांगितलं मित्रांनो, 1 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 to the power 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर आपल्याला याला डिवाइड करावं लागेल 10 to the power 4 ने. म्हणजे मग 274.68 इंटू 10 to the power 3 डिवायडेड बाय 10 to the power 4 इज इक्वल टू 27.46 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम, एक्सप्रेस द फॉलोइंग इन न्यूटन पर एम स्क्वेअर. हा, एच दिलेलं आहे, गिवन डाटा, एच किती आहे 1.5 मीटर ऑफ मर्क्युरी. हा, पहिल्याला करू आपण. इकडे बघा, मीटर ऑफ मर्क्युरी मध्ये दिलेलं आहे, आपल्याला न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये करायचं. पी इज इक्वल टू काय असतं मित्रांनो, रो जी एच. तर रो कुणाचं घ्यायचं, मर्क्युरीचं, 13,600 इंटू 9.81 इंटू 1.5 किती येतं, 200.12 इंटू 10 to the power 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 न्यूटन पर एम स्क्वेअर इज इक्वल टू 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. तर मग इसको क्या करने का, 10 to the power 6 से डिवाइड करने, 0.200 न्यूटन पर एम स्क्वेअर. हे झालं पहिलं याच्यात. आता याच्यातलं दुसरं काय विचारलं, 8.5 मीटरला, सेम तसंच करायचं. 8.5 मीटर ऑफ मर्क्युरी. हा, पी इज इक्वल टू काय असतं, रो जी एच. रो काय, एच जी म्हणजे मर्क्युरी 13,600, जी 9.81, एच किती आहे 8.5, किती येतं हे फास्ट सांगा, 1.134 इंटू 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याला एम एम मध्ये करायचं, तर 10 to the power 6 नी डिवाइड करायचं. 1.134 न्यूटन पर एम स्क्वेअर. कन्वर्ट, बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम, कन्वर्ट 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इन मीटर ऑफ वॉटर. पी दिलेलं आहे मित्रांनो, पी किती दिलेलं आहे, 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 10 इंटू 10 to the power 4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा, पी इक्वल टू काय असतं, रो जी एच, 10 इंटू 10 to the power 4 वॉटरचं रो घ्यायचं. वॉटर मध्ये ना, तर रो किती घ्यायचं वॉटरचं, सॉरी आपल्याला 2 मिनिट, इकडे बघा, आपल्याला पी दिलेलं आहे, आपल्याला काढायचं काय, मीटर ऑफ वॉटर मध्ये करायचंय. मग पी इज इक्वल टू रो जी एच असतं, आपल्याला एच काढायचंय, पी बाय रो ची. तर पी किती आहे 10 इंटू 10 to the power 4, रो किती घ्यायचं 1000, पाणी आहे म्हणून, वॉटर आहे म्हणून 9.81, किती येतं हे फास्ट सांगा, एच इज इक्वल टू एच 10 पॉइंट मीटर ऑफ वॉटर. आता बघा पुढचा प्रॉब्लेम, पुढच्या प्रॉब्लेम मध्ये काय, 3 मीटर ऑफ मर्क्युलर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करायचं. 3 मीटर एच दिलाय, तो पी इज इक्वल टू क्या रहता है, पी इज इक्वल टू काय रहता, रो जी एच. हा, मर्क्युरी मध्ये करायचं, डेन्सिटी घ्यायची मर्क्युरीची 13,600 9.81 इंटू एच किती, एच 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 3, किती येतं सांगा पटकन, पीचं उत्तर 400.24 इंटू 10 to the power 3 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कन्वर्ट व्हॅक्यूम गेज रिडिंग ऑफ 20 सेंटीमीटर ऑफ एच जी. एच दिलेलं आहे 20 सेंटीमीटर ऑफ एच जी. तर व्हॅक्यूम गेज आहे म्हणलं तर निगेटिव्ह लिहायचं. हा, इंटू ऍब्सोल्यूट प्रेशर इन न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हा, बघा मित्रांनो,
इथं काय करायचं 20 इंटू 10⁻⁻2 मीटर ऑफ Hg. P इज इक्वल टू काय असतं रो जी एच. हा रो किती घ्यायचं 13,600. जी किती घ्यायचं 9.81. हा हे किती घ्यायचं 20 इंटू 10⁻⁻2. याला फक्त इथं पुढे मायनस लावून टाकायचं. कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायची गरज नाही मायनस. पी किती येतं व्हॅक्यूम प्रेशर हे फास्ट सांगा. -1.17 इंटू 10⁻ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आलं लक्षात. आता आपलं काय करायचं आता न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये करायचंय पण ऍब्सोल्यूट काढायचं. ऍब्सोल्यूट प्रेशर काय असतं मित्रांनो ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. हा तर गेज प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे 1.01325 इंटू 10⁻5 मायनस 1.17 इंटू 10⁻3 असं ब्रॅकेट मध्ये टाकायचं. मग किती येतं सांगायचं ऍब्सोल्यूट प्रेशर ब्रॅकेट मध्ये टाकायचं. फास्ट करा 100.15 इंटू 100.15 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि जर याला 10⁻4 ने जर डिवाइड केलं तर काय ते 10.01 इंटू 10.01 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. बघा धन्यवाद. आज पुरतं एवढं बस झालं. बाकीचं उद्या बघू. धन्यवाद.